वीकेंड, पाऊस म्हटलं की आपण सगळीजण निसर्गाकडे झेप घेतो. आम्हीही या वीकेंडला शहरातल्या असंख्य खास कळग्यांनी आणि तुडुंब ट्रॅफिकने भरलेल्या मार्गावरून वाट काढत मजल दरमजल करत पोहोचलो ते निसर्गाच्या कुशीत वसलेल्या मुरबाडमधल्या संगम आदिवासी पाड्यातल्या या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये. कारण आज ह्या शाळेत काहीतरी वेगळं घडणार होतं. नेहमीची पाठ्यपुस्तकं, खडू, फळा नाही, तर या लहानग्या छोट्यांच्या हातात होती माती. कलासिद्धी संस्थेसोबत आम्ही प्रशिक्षक म्हणून त्यांना शिकवायला आलो होतो. मातीपासून गणपती कसा बनवायचा, त्याचे हात, नाक, तोंड, मुकुट, सोंड कशी बनवायची हे यांना शिकवायचं. पण खरं सांगायचं ना, तर आम्हीच यांच्याकडून शिकलो. त्यांच्या छोट्या छोट्या बोटांनी ज्यावेळी मातीला आकार दिला तेव्हा जाणवलं की कुठलीही कला ही कुठल्याही शहरापुरती, श्रीमंतीपुरती, डिग्रीपुरती मर्यादित नाही, तर ती आपल्या प्रत्येकाच्या हृदयात, प्रत्येकाच्या हातात असते. फक्त तिला जागवण्याची आणि संधी देण्याची गरज असते. आणि इतक्या सगळ्या मुलांनी इतक्या कल्पक आणि सुंदर वेगवेगळ्या मूर्त्या बनवल्या. प्रत्येकानेच काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला होता. इतकंच नाही तर सजावट करण्यासाठी घरून तुटलेल्या माळा किंवा राखी, त्यातले मणी, मोती आणि सजावटीसाठी काय काय वस्तू घेऊन आलेले आणि ते छानपैकी या सगळ्यांवरती सजवण्यासाठी वापरलं. कुणी त्याला सापावर बसवलं, कुणी आसनावर बसवलं, कुणी फुलांच्या आसनावर बसवलं, कुणी मोदक ठेवले, कुणी लाडू समोर ठेवले. विशेष म्हणजे ह्यातलं काहीही त्यांना कुणीही सांगितलं किंवा सुचवलं नव्हतं. पण त्यांना जसं जसं सुचत गेलं ना, त्या प्रत्येकाने आपापल्या कलाकृतीमध्ये त्याचं प्रतिबिंब उमटवलं आहे. आणि म्हणूनच प्रत्येक मूर्ती ही गोड आणि छान झालेली आहे. आणि ह्या सगळ्या मूर्त्यांमधनं फक्त 15 मूर्त्यांना बक्षिसासाठी निवडणं हे जिकरीचं काम आमच्या समीक्षकांनी केलं. ह्या सगळ्या मुलांना भेटवस्तू, बक्षिसं देण्यासाठी कलासिद्धी आणि इतर संस्थांनी मोलाचं योगदान दिलं. या सगळ्या मुलांचा हा उत्साह, ह्यांच्या शिक्षकांचा उत्साह अगदी वाखाणण्यासारखा होता. सगळ्यांनी इतका उत्स्फूर्त प्रतिसाद दुसऱ्या वर्षीसुद्धा या कार्यक्रमाला दिला आहे. या शाळेमध्ये, या पाड्यामध्ये खरं तर फारशा सुखसुविधा नाहीत, मोठी खेळणी नाहीत, चकचकीत रंग नाहीत, मोठमोठ्या प्रयोगशाळा नाहीत, ज्याची या मुलांना आणि या शाळेला नितांत गरज आहे. मराठी भाषा, मराठी शाळा टिकल्या पाहिजे असं आपण सगळेच जण म्हणतो. पण अशा तळागाळात काम करणाऱ्या शाळांना टिकवण्यासाठी आपण सढळ हस्ते मदतही करायला हवी. पण ह्या सगळ्या पलीकडे ह्या मुलांकडे काय आहे सांगू, तर त्यांचं निर्मळ मन, सृजनशील विचार, साध्या साध्या गोष्टींमध्ये आनंद शोधण्याची ताकद, मातीच्या मूर्तीपेक्षाही जास्त मोलाची अशी त्यांची कला, श्रद्धा आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्यांचं हे निरागस हसू. या सगळ्या मुलांबरोबर काम करणं म्हणजे त्या विघ्नहर्त्या बाप्पाचीच कृपा, नाही का?